नमस्कार, विकास कराते किल्लारी या यूट्यूब चॅनलवर मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नमस्कार, जय हरी माऊली। आज आपण जाणार आहोत संतांची नगरी व देवाची आळंदी या ठिकाणी व आम्ही तुम्हाला सर्व आळंदी दर्शन दाखवणार आहोत। तरी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवर सेट करून आमच्या चॅनलला व्हिडिओला लाईक शेअर और कमेंट करा। चला तर मित्रांनो, भेटूया आळंदी। आळंदी या ठिकाणी या आळंदीला येण्यासाठी तुम्हाला पुणे बस उपलब्ध आहेत। बोसरी, स्वारगेट, पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका व पिंपरी महानगरपालिका या दोन्ही ठिकाणातून तुम्हाला बस उपलब्ध आहेत। आता आपण आलेलो आळंदी या ठिकाणी, हे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही। आता आपण पार्किंग मध्ये आलेलो आहे। आपण येथून आता मंदिराकडे जाणार। आता आपण आळंदी मध्ये आलो आणि इथे पाठीमागे आपण बघू शकता इथे गाड्याची पार्किंग व्यवस्था आहे। इथे 4 चाकी वाहनासाठी 40 रुपये तर 2 व्हीलरसाठी 20 रुपयाची पावती द्यावी लागते। तर आता आपण या पार्किंग मध्ये सरळ पुढे मंदिराकडे जाणार आहोत। आता आपण इंद्रायणी नदीकाठी मंदिराच्या महाद्वारापाशी आलो आहे। आळंदी मध्ये आल्यावर भाविक सर्वप्रथम याच इंद्रायणी नदीच्या काठावरून स्नान करून मग मंदिरात प्रवेश करतात। नयनरम्य असा सुंदर घाट आहे। हे समोर वृंदावन सारखे दिसत आहे ते इंद्रायणी नदी काठावरील साधू संतांच्या समाध्या आहेत। इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेश्वराची, हीच ती पवित्र इंद्रायणी। हे आपल्या समोर दिसते ते आहे त्रिवेणी भागीरथ कुंड। या कुंडामध्ये इंद्रायणी, मणिकर्णिका, भागीरथी या 3 नद्यांचा संगम आहे। सर्व भक्त प्रथम येथे येऊन आपले हातपाय धुवून मंदिरात दर्शनासाठी जातात। हे समोर जे आहे ते भक्त पुंडलिक मंदिर आहे। जसे पंढरपूर येथे असे मंदिर चंद्रभागेच्या आत आहे, तसे इंद्रायणी तीरी आहे। हे बघू शकता इथून इंद्रायणी घाट भक्तांनी किती गजबजून गेलेला आहे। आता सगळीकडे आपला वारकरी लोक दिसत आहेत, हे बघू शकता तुम्ही। इंद्रायणी नदी काठावर हे उंच असे विश्वशांती स्तंभ आहे। या स्तंभावर वेगवेगळे शिल्प आहेत। सिंह, गरुड, मोर आणि शेवटी कपोत हे शांततेचे शिल्प आहे आणि वरती शांती ध्वज आहे। आता आपण पोहोचलो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी।
हे बघू शकता ज्ञानेश्वरी माऊलीचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. आता आपण इथूनच मध्ये जाणार आहोत. प्रवेश करताना सर्वप्रथम लागतो तो हा कासव. इथे दर्शन घेऊन मंदिरामध्ये प्रवेश करताना सर्वप्रथम लागते ते माऊलीचे परमभक्त हैबत बाबा यांची पायरी. हा प्रवेशद्वार आपला मुख्य असा प्रवेशद्वार आहे. हा आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. मंदिरात हा मुख्य दरवाजाने प्रवेश केल्यानंतर आपण थोडं समोर आल्यावर आपल्याला बघण्यास मिळतो की हा हनुमान दरवाजा. इथून सुद्धा मंदिरात तुम्ही प्रवेश करू शकता. हा समोर दिसणारा आजन वृक्ष आहे. हे बघू शकता या आजन वृक्षाच्या खाली संत एकनाथ महाराजांचे छोटेसे मंदिर आहे. आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत. हा मंदिरासाठी मध्ये येणारा तिसरा दरवाजा हा गणेश दरवाजा. मंदिरामध्ये या गणेश दरवाजामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर दिसतो गणपती मंडप. आपण मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि समोर आपल्याला जे माऊलीचे सुंदर असे मंदिर व कळस दिसून येत आहे. हेच ते मंदिर माऊली यांचे सुंदर असे मंदिर आहे. हा माऊलीचा सभा मंडप. तसेच मंदिरात दगडी सभा मंडप असे कोरीव नक्षीकाम केलेले आहे. हा सुवर्णपुंप्य वृक्ष आहे. या सुवर्णपिंपळ वृक्षापासून थोडं समोर आलं समोर हा दिसतो आपल्याला पाश दरवाजा. हा देखील मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा आहे. हा सुवर्ण पिंपळ वृक्ष याचा जीर्णोद्धार 1942 रोजी झालेला आहे. हीच ती चांदीची माऊलीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाते. दरवर्षी संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी पंढरपूरला निघताना येथे लाखोच्या संख्येने भाविक वारकरी सहभागी होतात व माऊलीच्या पालखीसोबत पंढरपूरला प्रस्थान करतात. जेव्हा माऊलीचा कळस हालतो तेव्हा माऊलीची पालखी महाद्वारातून बाहेर पडते. महाद्वारातून पालखी बाहेर येताना ज्ञानोबा माऊली तुकाराम या नावाचा गजर करीत फुले उधळीत जातात आणि दिंडीची पताका टाळ मृदुंगाचा गजर करत पालखी भव्य असा सोहळा पार पडतो. ही आहे आजनबाग. आपण मंदिराच्या दर्शनवाहिनीमध्ये आलेलं हे बघू शकता तुम्ही.
हे बघू शकता संत ज्ञानेश्वर माऊलीचा मुख्य गाभारा. पूर्ण मंदिर हे जुन्या दगडापासून बनवलेलं आहे. बघू शकता मंदिराचा सभा मंडप. सुंदर असा सभा मंडप आहे, त्यावर दगडामध्ये कोरलेले नक्षीकाम आहे. हे बघू शकता माऊलीचा आपला मुख्य असा प्रवेशद्वार गाभाऱ्यामध्ये आलेला आहोत आपण. आता इथून आपण आत जाणार आहोत. हे बघू शकता आपण आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर ते बाहेर आहे ते मुक्ताई मंदिर. हे बघू शकता. आता आपण जाणार जिथे माऊलीने संजीवन समाधी घेतली आहे त्या ठिकाणी. हाच तो नंदी. याच ठिकाणी माऊलीच्या समाधीकडे जाण्याचा रस्ता आहे. दिव्य दिव्यमयन्नः सुरवरमणि पूज्यं आपण माऊलीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यास मंदिराच्या बाहेर आपल्याला असे अनेक हार, फूल, डाळ तसे गंध प्रसादाचे असलेले दुकान दिसून येतात. तसेच पुढे गेल्या वेगवेगळ्या प्रकारचे पेढे, लाडू सुद्धा दुकाने दिसून येतात. हे बघू शकता तुळशीची माळ वगैरे. हे बघू शकता रुद्राक्ष वगैरे. ज्ञानेश्वरी पुस्तक वगैरे आहे तिथं. हे बघू शकता हा दर्शन मंडप आहे. येथून सुद्धा तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकता. जर आमच्या चॅनलवर नवीन आला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या चॅनलचे ऑल नोटिफिकेशन सेट करून आमच्या चॅनलला शेअर और लाईक और कमेंट करा.